श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमीला सरस्वती मातेची, सरस्वती देवीची आपल्याला पूजाही करायची असते. त्याचप्रमाणे आपल्याला या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी आणि त्यांची स्मरणशक्तीही वाढावी यासाठी कोणता उपाय करायचा आहे याबद्दल माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ मी कालच आपल्या या चॅनलवर अपलोड केला आहे. आणि अजूनही तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की वसंत पंचमीला तुम्हाला तुमच्या मुलांसाठी कोणती सेवा, कोणता उपाय करायचा आहे, जेणेकरून त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढेल. म्हणूनच तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमी ही कधी आहे आणि या रथसप्तमीला पूजा ही कशी करायची आहे, रथसप्तमीचे महत्त्व काय आहे याबद्दल संपूर्ण माहितीही घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी रथसप्तमी ही शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने 7 महापापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि माणसाला गंभीर रोगांपासून मुक्तताही मिळत असते. रथसप्तमी या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करत असतात. या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणांची पूजाही केली जाते. सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाश असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेत असतात आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी सूर्यदेवांचे पूजन हे केले जाते. या दिवसापासून सूर्यदेवांचा उत्तरायण प्रवास सुरू होत असतो असं म्हटलं जातं. सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत आणि सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणामध्ये मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करणे हे होय. म्हणजेच या दिवसापासून सूर्यदेव हे उत्तरायणाकडे म्हणजे उत्तर दिशेकडे सरकत जातात. उत्तर दिशेकडे सूर्यदेवांचा प्रवास सुरू होत असतो. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. सूर्यदेवता ही सतत या रथामध्ये विराजमान असते. देव देवळामध्ये असल्याप्रमाणे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व या सूर्यदेवांच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचे सुद्धा पूजन केले जाते. त्यांचा जो रथ आहे त्याचे सुद्धा पूजन या रथसप्तमीला सूर्यदेवांसोबत केले जाते. सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 घोडे हे सप्ताहातील 7 वार आणि 12 चाके हे 12 राशी दर्शवतात. या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजाही केली जाते. तर याप्रमाणे या रथसप्तमीचे महत्त्व आहे. आणि आता आपण बघूया की रथसप्तमीला आपल्याला पूजा ही कशी करायची आहे. रथसप्तमीला आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचे आहे आणि स्नान वगैरे आपले नित्यकर्म जी आहे ती करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे द्यायचे आहे. आणि सूर्यदेवांना अर्घ्य देताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम सूर्यदेवाय नमः. या मंत्राचा जप करत आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे द्यायचे आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडेसे हळद, कुंकू, अक्षता या टाकायच्या आहे. त्याचप्रमाणे एक तांबडं किंवा लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि थोडेसे तीळ हे टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे द्यायचे आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देताना तुम्ही ओम ह्रीम गृणी सूर्य आदित्य श्रीम हा सुद्धा मंत्र म्हणू शकता. इतर दिवस जरी आपण सूर्यदेवांना अर्घ्य हे देत नसलो तरी या दिवशी आपल्याला रथसप्तमीला आपल्याला आवर्जून सूर्यदेवांना अर्घ्य हे द्यायचे आहे. आणि जर तुमच्याकडे सूर्ययंत्र असेल किंवा सूर्यदेवांचा फोटो किंवा काही एखादे चित्र असेल तर ते तुम्हाला एका स्वतंत्र पाटावर मांडायचे आहे. आणि जर तुमच्याकडे सूर्यदेवांचा फोटो किंवा यंत्र काहीही नसेल तर तुम्ही एका कागदावर जरी हे सूर्यनारायणांचे रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती चित्र काढले आणि त्याची सुद्धा जरी पूजा केली तरी सुद्धा चालेल. रथसप्तमीला सूर्यदेवांच्या 7 घोडे असलेल्या रथासह सूर्यदेवांचे पूजन केले जाते. तसा फोटो तुमच्याकडे असेल तर त्याचेच पूजन तुम्हाला या दिवशी करायचे आहे. सूर्यदेवांच्या या प्रतिमेचे पूजन आपल्याला हळद, कुंकू, अक्षता लावून त्याचप्रमाणे लाल रंगाचे किंवा तांबड्या रंगाचे फूल अर्पण करून पूजन करायचे आहे. आणि त्यानंतर सूर्यदेवांना प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम या स्तोत्रांचे आपल्याला पठण करायचे आहे.
त्याचप्रमाणे आपल्याला सूर्यमंत्राचा सुद्धा 108 वेळा जप हा करायचा आहे। ही स्तोत्र आणि मंत्र आपल्याला पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने म्हणायची आहे। तसंच आपल्याला या सूर्यदेवांच्या पूजेच्या मांडणीमध्ये सूर्यदेवांच्या रथाला असणाऱ्या 12 चाकांचे प्रतीक म्हणून 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची सुद्धा पूजाही करायची आहे। 12 प्रकारची वेगवेगळी धान्य घ्यायची आहे आणि त्याचे पूजन हे आपल्याला सूर्यदेवांच्या पूजेसोबत करायचे आहे। मग इथे तुम्ही 12 धान्यांऐवजी 7 धान्य घेतले तरी सुद्धा चालेल आणि या धान्यांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना गोडधोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। यामध्ये तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता। तर याप्रमाणे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचे पूजन हे करायचे आहे आणि ही जी काही स्तोत्र आणि मंत्र मी तुम्हाला सांगितले आहे त्यांचे पठण हे करायचे आहे। आणि तसंच रथसप्तमीला दानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि विशेष करून तिळीच्या दानाला अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी तिळीचे दान हे नक्कीच करायचे आहे। आणि त्याचप्रमाणे या दिवशी दूध उतू जाऊ देण्याची सुद्धा प्रथा आहे आणि या प्रथेला तितकंच महत्त्व सुद्धा आहे। तर हे दूध उतू का जाऊ दिले जाते याबद्दल मी तुम्हाला नंतरच्या एका व्हिडिओमध्ये माहितीही नक्कीच देईल। आणि आता आपण रथसप्तमीची कथा काय आहे याबद्दल माहितीही घेऊया। तर रथसप्तमीची कथा अशी आहे, श्रीकृष्णांचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता। एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आले होते। दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते। हे श्रीकृष्ण यांचा मुलगा शांब याला माहीत नव्हते। दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आले होते। दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते। तेव्हा हे बघून श्रीकृष्णांचा मुलगा शांब हा त्यांना खूप हसला। तेव्हा दुर्वासांनी त्याला या हसण्याचे कारण विचारले आणि हसण्याचे कारण हे दुर्वासांना कळल्यानंतर त्यांना अतिशय राग आला आणि त्यांनी शांबला शाप दिला की तुझे शरीर हे कुष्ठरोगी होईल आणि दुर्वासांनी दिलेल्या शापाप्रमाणेच घडले। शांब याचे शरीर हे कुष्ठरोगी झाले। अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा पण केली पण काही फायदा झाला नाही। तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी सांगितली आणि आपल्या वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग हा बरा झाला। तर अशी ही रथसप्तमीची कथा आहे। तर या रथसप्तमीचे व्रत जो कोणी करतो, रथसप्तमीला सूर्यदेवांचे पूजन जो करतो त्याला उत्तम आयुरारोग्याची प्राप्तीही होत असते। आपले आरोग्य हे चांगले राहण्यासाठी रथसप्तमीला आपल्याला सूर्यदेवांचे पूजन हे करायचे आहे। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की रथसप्तमीचे महत्त्व काय आहे, रथसप्तमी का साजरी केली जाते आणि या दिवशी आपल्याला पूजा ही कशी करायची आहे, कोणते स्तोत्र आणि मंत्र हे पठण करायचे आहे आणि त्याचबरोबर रथसप्तमीची कथा काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचे पूजन हे नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।